नमस्कार मित्रांनो, माझं नाव मनीषा आहे आणि मी 28 वर्षांची एक विवाहित महिला आहे. माझ्या पतीचं नाव रोहित आहे आणि ते एका खासगी कंपनीत नोकरी करतात. आमचं लग्न होऊन 5 वर्षे झाली आहेत, पण अद्याप आम्हाला मुलंबाळ नाही. आमच्या कुटुंबात मी, माझे पती, माझे सासरे आणि माझ्या सासूबाई होत्या. आम्ही सगळे मिळून अतिशय आनंदी जीवन जगत होतो. पण अचानक आमच्या आनंदाला कुणाची तरी वाईट नजर लागली. झालं असं की माझ्या सासूबाईंना जाऊन 6 महिने झाले होते. त्यांचं जाणं आमच्यासाठी खूप मोठा धक्का होतं. त्यांच्या जाण्यानंतर माझे सासरे खूप एकटे आणि उदास राहू लागले. त्यांना कोणत्याही कामात रस वाटत नव्हता आणि बहुतांश वेळ ते शांत किंवा विचारात गढलेले असायचे. काही दिवसांनंतर मला जाणवू लागलं की त्यांची नजर माझ्यावर काहीशी विचित्र थांबू लागली होती. त्यांच्या नजरेत एक अनोखी भावना होती, जी मला अस्वस्थ करत होती. सुरुवातीला मी याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. हे विचार करून की कदाचित त्यांचा एकटेपणा आणि दुःख त्यांच्याशी बोलत असेल. पण जसजसे दिवस गेले तसं हे वर्तन माझ्यासाठी अधिक स्पष्ट होऊ लागलं. त्यांच्या अशा वागण्यामुळे मी खूप अस्वस्थ होते. शेवटी एक दिवस मी विचार केला की जर मीच सासऱ्यांना ती आनंदाची भावना देऊ शकले, तर गोष्ट घरातच राहील आणि कुणालाही कळणार नाही. म्हणून एक दिवस माझ्या सासूबाईंचा एक भीषण अपघात झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने आमच्या संपूर्ण कुटुंबाला गहिरा आघात बसला. त्यांच्या जाण्यामुळे आमचं घर जणू उजाडलं होतं. माझे सासरे या धक्क्याला सहन करू शकत नव्हते. मी अनेकदा बघायचे की ते एकटे बसून रडत असत आणि सासूबाईंच्या आठवणी काढत असत. त्यांच्या या अवस्थेमुळे मी आणि माझ्या पतीचं मन खूप दुःखी व्हायचं. आम्ही सासऱ्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांना सांगितलं की ते घरचे मोठे आहेत आणि जर तेच अशा प्रकारे खचून गेले, तर घर कसं सावरायचं? आमच्या बोलण्याचा काही काळासाठी परिणाम होई. पण थोड्याच वेळात ते पुन्हा त्या जुन्या अवस्थेत परतत. अशा रीतीने 6 महिने उलटून गेले, पण सासरे त्यांच्या पत्नीच्या आठवणींमधून बाहेर पडू शकले नाहीत. डॉक्टरांनी सल्ला दिला की जर सासऱ्यांना काही काळासाठी त्या जागेपासून दूर पाठवलं, तर कदाचित त्यांचं मन थोडं हलकं होईल. त्यामुळे आम्ही त्यांना काही काळासाठी पटणामध्ये राहणाऱ्या माझ्या नणंदेकडे पाठवलं. ते तिथे तब्बल 9 महिने राहिले. पण जेव्हा सासरे परत आले, तेव्हा आम्हाला जाणवलं की त्यांच्या मानसिक स्थितीत फारसा बदल झालेला नव्हता. मात्र यावेळी मी त्यांच्या वागण्यात एक विचित्र बाब लक्षात घेतली. मी पाहिलं की सासरे अनेकदा माझ्या शरीराकडे पाहत राहतात किंवा कधी-कधी मला स्पर्श करण्याचा प्रयत्नही करतात. हे सर्व मला खूप विचित्र वाटत होतं कारण यापूर्वी कधीही सासऱ्यांनी असं काही केलं नव्हतं. मी द्विधा मनस्थितीत होते. विचार करत होते की हे सगळं माझ्या पतीला सांगावं का? पण मग मनात प्रश्न आला, जर माझ्या पतीने माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही तर मी काय करणार? मी स्वतःला समजावलं की कदाचित हे माझं भ्रम असेल. पण तरीही माझं मन शांत नव्हतं. मग एक दिवस अशी घटना घडली ज्यामुळे माझी संपूर्ण दुनिया हादरून गेली. मी बाथरूममध्ये जाण्यासाठी निघाले, पण बाथरूममध्ये आधीपासूनच सासरे होते. मी दरवाज्याजवळ थांबले, हे विचार करून की थोड्या वेळात ते बाहेर येतील. पण आतून विचित्र आवाज येत होते. मी चिंतेत पडले की ते इतका वेळात काय करत आहेत. मी त्यांना आवाजही दिला, पण त्यांनी ऐकलं नाही. मला हे सगळं खूप अस्वस्थ वाटलं आणि घाबरून मी माझ्या खोलीत परत आले. त्या रात्री मला मुळीच झोप आली नाही. मनात खूप प्रश्न आणि भीती होती. मी विचार केला की सगळं माझ्या पतीला सांगून टाकावं. पण परत त्याच भीतीनं ग्रासलं की जर त्यांनी माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही तर काय होईल? माझ्या पतीने त्या रात्री माझ्याशी प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न केला. पण मी कारण सांगून टाळलं आणि त्यांच्याकडे पाठ फिरवून झोपायचा प्रयत्न केला. मात्र झोप माझ्यापासून खूप दूर होती. दुसऱ्या दिवशी माझ्या पतीला कामाच्या निमित्ताने 6 दिवसांसाठी शहराबाहेर जावं लागलं. माझ्या पतीला कामानिमित्त शहराबाहेर जावं लागलं होतं. मी त्यांचा बॅग पॅक केला आणि त्यांच्यासाठी टिफिनही तयार केला. थोड्या वेळाने ते निघून गेले. आता घरात फक्त मी आणि माझे सासरे होतो. माझ्या मनात भीतीचं वातावरण होतं आणि प्रत्येक क्षण जणू एखाद्या युगासारखा वाटत होता. दिवसभर मी घरकामात गुंतून राहण्याचा प्रयत्न केला, पण रात्र झाली तेव्हा माझं मन खूप अस्वस्थ होतं. मी माझ्या खोलीत गेले आणि झोपायचा प्रयत्न केला. शरीर खूप थकलं होतं, त्यामुळे झोपेने मला हळूहळू जिंकायला सुरुवात केली. मन अजूनही चिंतांनी भारलेलं होतं, पण थकव्यामुळे माझ्या डोळ्यांनी झपाट्याने झोप स्वीकारली.
सकाळी साधारण 5 वाजले असतील आणि मला कळलंच नाही की कधी माझे डोळे बंद झाले आणि मी गाढ झोपेत गेले. उन्हाळ्यामुळे मी या दिवसांत सलवार कमीज परिधान करत होते, जरी सामान्यतः मी साडी नेसते. घामाने भिजलेली मी पंख्याखाली माझ्या खोलीत झोपले होते. साधारण 1.5 तासानंतर मला असं वाटलं की कुणीतरी मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत आहे. सुरुवातीला मला वाटलं की मी स्वप्न पाहते. पण अचानक मी घाबरून जागी झाले आणि माझे कपडे व्यवस्थित केले. मी पाहिलं की माझे सासरे माझ्या बाजूला बसलेले होते. त्यांना पाहून मी हादरले. मी घाबरून विचारलं, "सासरे बुवा, तुम्हाला काही काम होतं का?" त्यावर ते म्हणाले, "सोनबाई, मला चहा पिण्याची इच्छा झाली होती. मी तुला अनेकदा हाक दिली, पण तू काही ऐकलं नाहीस. कदाचित ऐकलं नाही, म्हणूनच मी स्वतःच तुझ्या खोलीत आलो. इथे पाहिलं की तू गाढ झोपलेली आहेस. मग मी विचार केला की झोपलेल्या सुनेला का उठवू? ठरवलं की चहा स्वतःच बनवतो. पण त्याच वेळी तू जागी झालीस." असं माझ्या सासऱ्यांनी शांतपणे सांगितलं. त्यांचं बोलणं ऐकून मी पटकन बेडवरून खाली उतरले. माझं हृदय जोरजोराने धडधडत होतं. मी तातडीने माझी ओढणी डोक्यावर घेतली आणि म्हणाले, "सासरे बुवा, तुम्ही तुमच्या खोलीत जा, मी लगेच चहा घेऊन येते." माझ्या असं म्हणताच त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी झळकली. ते काहीही न बोलता त्यांच्या खोलीत निघून गेले. सुमारे 15 ते 20 मिनिटांनंतर मी चहा घेऊन त्यांच्या खोलीत गेले. आत जाऊन पाहिलं तर सासरे पलंगावर बसून रडत होते. मी काळजीने विचारलं, "सासरे बुवा, तुम्ही रडत का आहात? तब्येत बरी नाही का? जर तसं असेल, तर मी डॉक्टरला बोलावते." त्यांनी डोळ्यांतील अश्रू पुसत उत्तर दिलं, "नाही, सुनबाई, असं काही नाही. फक्त आज मला तुझ्या सासूबाईंची खूप आठवण येत आहे. त्या गेल्यापासून मला कळतच नाही की मी माझं मन कोणाशी बोलू. मीही माणूस आहे, सुनबाई. माझंही मन होतं की मी माझ्या भावना कोणासोबत वाटून घेऊ." त्यांचं बोलणं ऐकून मी त्यांच्या भावनांचा अर्थ समजू शकत होते. त्यांचं दुःख आणि एकटेपणाचा सूर स्पष्ट दिसत होता. तरीसुद्धा मी स्वतःला संयमित ठेवलं. मी त्यांच्या जवळ गेले आणि म्हणाले, "सासरे बुवा, तुम्ही काळजी करू नका. सगळं ठीक होईल. जर तुम्हाला कधीही काही बोलायचं असेल तर तुम्ही माझ्याशी बोलू शकता. सासरे बुवा, जर कधी बोलायचं असेल तर तुम्ही माझ्याशी बोलू शकता." असं मी त्यांना सांगितलं, पण मला अजूनही कळत नव्हतं की सासऱ्यांना नेमकं काय झालं आहे. एक दिवस मी त्यांना रडत रडत मला मिठी मारताना पाहिलं, तेव्हा मला खूप विचित्र वाटलं. त्यांच्या अशा वागण्यामुळे माझ्या मनात अनेक विचार येऊ लागले. त्यांच्या वयाचा विचार करता त्यांच्याबद्दल मला कधी कधी दया वाटत होती, पण ही परिस्थिती माझ्यासाठी खूपच गुंतागुंतीची होती. समाजाच्या मर्यादा आणि आपल्या कौटुंबिक प्रतिष्ठेचा विचार करताना मला वाटलं की सासऱ्यांचं दुसरं लग्न करणं कठीण होईल. समाज आपल्याला टोमणे मारेल आणि आपल्या सन्मानाला धक्का पोहोचेल. त्यामुळे मला वाटलं की ही समस्या घरातच सोडवणं गरजेचं आहे. एका क्षणासाठी माझ्या मनात विचार आला की जर मीच त्यांच्या आनंदाची जबाबदारी घेतली, तर कदाचित समस्या सुटेल आणि हे सर्व घराच्या 4 भिंतींतच राहील. मोठ्या मनाने आणि मनावर दगड ठेवून मी ही जबाबदारी स्वतःवर घेण्याचं ठरवलं. मी त्यांना अंघोळ करण्यास सांगितलं आणि त्यांच्या कपड्यांचा सेट काढून दिला. थोड्या वेळाने ते अंघोळ करून बाहेर आले, बनियन घातलेली आणि खाली टॉवेल गुंडाळलेला. त्यांच्या या अवस्थेकडे पाहून ते हलकेच हसले आणि त्यांच्या या हावभावावर मीही हसले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्यांना चहा द्यायला गेले. तेव्हा पाहिलं की ते टॉवेल गुंडाळूनच झोपले होते. हे पाहून मला राग आला, पण मी काहीही बोलले नाही. मी शांतपणे चहा ठेवला आणि स्वयंपाकघरात परत आले. साधारण तासाभरानंतर सासरे स्वयंपाकघरात आले आणि म्हणाले, "सुनबाई, थोडंसं तेल कोमट करून माझ्या खोलीत आण. डोकं आणि शरीराची मालिश कर." त्यांच्या या मागणीमुळे मी असमंजसात पडले, पण आता त्यांच्या हेतू मला स्पष्टपणे कळू लागले होते. थोड्या वेळाने मी तेल गरम केलं आणि त्यांच्या खोलीत घेऊन गेले. मी त्यांना म्हटलं, "सासरे बुवा, हे तेल घ्या आणि स्वतःच लावा. मला खूप काम आहे." यावर त्यांनी उत्तर दिलं, "सुनबाई, डोक्यावर तर मी स्वतः लावीन, पण पाठीवर माझा हात पोहोचत नाही. पाठीची मालिश तूच कर." ते पलंगावर आडवे झाले आणि मी त्यांना नकार देऊ शकले नाही. पाठीची मालिश करताना माझ्या मनात खूप राग होता, पण मी काहीही बोलले नाही. मग त्यांनी अंग फिरवत सांगितलं, "सुनबाई, तुझे हात तर आता खराब झालेच आहेत. थोडं समोरही मालिश करून टाक." नको असूनही मी त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकत होते.
माझे हात त्यांची मालिश करत होते, पण माझं मन विचारांनी भरलं होतं. मी विचार करत होते की काश आज सासूबाई जिवंत असत्या, तर मला हे सगळं करावं लागलं नसतं. या 6 दिवसांत रोहितशिवाय माझं इतकं वाईट झालं आहे. तर सासरे सासूबाईंशिवाय कसं राहिले असतील? या विचारांच्या भरात मी सगळं तिथं सोडून आत पळतच खोलीत आले. काही वेळानंतर सासरे माझ्या खोलीत आले आणि म्हणाले, "काय झालं, सुनबाई? तू सगळं सोडून इथे का आलीस? तुला रोहितची आठवण येतेय का? त्याच्याशिवाय तुझं मन लागत नाहीये का? मला सांग, तुला काय त्रास आहे? तुला ज्या गोष्टीची गरज असेल, ती मी लगेच पूर्ण करीन. मी तुला माझ्या मुलीप्रमाणे मानतो आणि माझ्या मुलींसारखंच प्रेम करतो. मी असं कधीही इच्छित नाही की तू कोणत्याही प्रकारे दुःखी राहशील. शेवटी तू माझी लाडकी मुलगी आहेस." त्यांच्या या शब्दांनी माझ्या डोळ्यांत अश्रू आले. मी त्यांच्या पायांवर कोसळले आणि म्हणाले, "सासरे बुवा, मला माफ करा. मी तुम्हाला खूप चुकीचं समजलं. इतक्या दिवसांपासून मी असं वाटत होतं की तुम्ही माझ्याकडे वाईट नजरेने पाहत आहात. म्हणून मी तुमच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करत होते. पण आता मला समजतं की रोहित गेल्यापासून केवळ 6 दिवस झालेत आणि मी त्याच्याशिवाय इतकी अस्वस्थ झाली आहे. तर सासूबाईंशिवाय तुम्ही संपूर्ण 6 महिने कसे जगले असाल? जर मी तुमचं मन दुखावलं असेल, तर मला माफ करा. यापुढे मी तुमची पूर्ण काळजी घेईन आणि तुमची मुलगी बनून राहीन." तर मित्रांनो, ही होती आजची गोष्ट. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली? तुमचे विचार नक्की कमेंटमध्ये सांगा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल, तर कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.